महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे अनेक मोठ्या नावांभोवती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरणात अक्षरशः खळबळ उडाली आहे. कारण एका सामाजिक कार्यकर्तीने केलेल्या दाव्यांमुळे अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं चर्चेत आली आहेत आणि या आरोपांमुळे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे की खरंच या प्रकरणामागे काही मोठं सत्य दडलं आहे का, की हा फक्त एक राजकीय वाद आहे. ही सगळी सुरुवात झाली एका पत्रकार परिषदेतून, जिथे सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानी यांनी काही धक्कादायक दावे केले आणि त्या म्हणाल्या की त्यांच्या हाती अशोक खरात यांचा गेल्या वर्षभरातील कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR लागला आहे आणि या CDR मध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांचे कॉल्स दिसत आहेत असा दावा त्यांनी केला. आणि या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली, कारण दमानी यांनी सांगितलं की या CDR मध्ये काही अशा व्यक्तींची नावं आहेत ज्यांची चर्चा आधी फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये होत होती, पण आता कॉल रेकॉर्डमुळे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांच्या कालावधीत अशोक खरात आणि काही राजकीय व्यक्तींमध्ये अनेक वेळा फोनवर संभाषण झालं आणि त्यामध्ये एक नाव विशेष चर्चेत आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर. कारण दमानी यांच्या दाव्यानुसार रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना तब्बल 177 कॉल केले होते. एवढंच नाही तर दमानी यांनी आणखी एक दावा करत सांगितलं की रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांनीही अशोक खरात यांना तब्बल 236 कॉल केले होते. आणि या आकड्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉल्स का झाले असतील याबद्दल लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. पण इथेच हा विषय थांबला नाही, कारण दमानी यांनी आणखी एक मोठा दावा केला आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही अशोक खरात यांना 17 कॉल झाले होते आणि त्या कॉल्समध्ये काही इनकमिंग तर काही आउटगोईंग कॉल्स होते आणि सर्वात जास्त वेळ चाललेलं संभाषण तब्बल 21 मिनिटांचं होतं असा दावा त्यांनी केला. आणि हे ऐकून अनेकांना धक्का बसला, कारण या प्रकरणात राजकीय स्तरावरही चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर दमानी यांनी आणखी काही नावांचा उल्लेख केला आणि त्यामध्ये माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आणि आशिष शेलार यांचा 1 कॉल असल्याचा दावा त्यांनी केला. आणि त्यामुळे या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं, कारण अनेक लोक म्हणू लागले की इतक्या मोठ्या लोकांचे कॉल्स एका व्यक्तीकडे का गेले असतील, यामागे नेमकं काय कारण असेल. पण दमानी यांनी इथेच थांबून न राहता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हाती असलेली CDRची कॉपी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दिली आहे आणि पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं. आणि त्यांच्या मते या प्रकरणात योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावरही चौकशी व्हायला हवी आणि आवश्यक असल्यास त्यांना अटक करून तपास केला पाहिजे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कॉल्स झाले असतील तर त्यामागचं सत्य समोर आलं पाहिजे. पण या सगळ्या आरोपांनंतर दुसऱ्या बाजूने वेगळी प्रतिक्रिया समोर आली आणि मंत्री तसेच शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करताना वेगळाच मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की एखाद्याला फोन करणं किंवा एखाद्याला भेटणं हा गुन्हा ठरत नाही, कारण आजच्या काळात अनेक लोक एकमेकांशी फोनवर बोलतात, फोटो काढतात किंवा भेटतात, पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीचा गुन्ह्याशी संबंध आहे. शिरसाट यांनी सांगितलं की पोलिसांनी तपास करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहायचा असतो, तो म्हणजे आर्थिक संबंध आणि प्रत्यक्ष सहभाग. कारण जर एखाद्या व्यक्तीने फोन केला असेल तर त्यामागे नेमकं कारण काय होतं हेही समजून घ्यावं लागतं. त्यांनी असंही सांगितलं की अनेक वेळा राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते विविध लोकांशी संपर्कात असतात, त्यामुळे फक्त कॉल्सच्या आधारे निष्कर्ष काढणं योग्य नाही. पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की जर तपासात कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि याबाबत मुख्यमंत्रीही स्पष्ट भूमिका घेत आहेत असं त्यांनी सांगितलं. पण दुसरीकडे या प्रकरणामुळे विरोधी पक्षाकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि अनेक लोक म्हणत आहेत की जर CDR मध्ये इतकी नावं दिसत असतील तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर खरंच इतक्या गंभीर प्रकारचे आरोप समोर आले असतील तर त्यामागचं सत्य लपवून ठेवता येणार नाही. हॅलो हा ताई, माऊली शिरसाट बोलतोय. हो, पण काय झालंय ऐका ना, विषय काय झालाय आता. समजा एक तर तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि ते सरळ सरळ आरोपीची बाजू घेतल्यासारखं होतंय. एक तर तुम्ही त्या घरच्याच्या इकडं घरच्याकडनं येता काय न करता डायरेक्ट तुम्ही पत्रकार परिषद घेतली. आता त्यांना त्याचे CDR, व्हॉट्सअप चॅटिंग काहीच भेटलं नाही आणि सरळ सरळ तुम्ही ते पत्रकार परिषदेत मांडलं ना ताई.
नाही दादा, मी त्याचे काही मांडलेलं नाहीये. तुम्ही नाही म्हणजे तर- प्रेस पाहिली असेल बहुतेक. हो पाहिली ना, पण आता ऐका ना, तुम्ही खरंच सांगतो, तुम्ही महिला आयोगाच्या आणि त्या महिलेवरती एवढा संपूर्ण महाराष्ट्र या नाही, प्रकरणामध्ये आता हळहळ व्यक्त करतोय ना. मी सगळ्यात पहिली उलट मी एसपीना, मला जेव्हा बातमी कळाली सकाळी हम्म, की असं असं झालंय, तर सगळ्यात पहिले मी एसपीना कॉल केला. हम्म. आणि आरोपींना पकडायच्या त्याच्यासाठी 2 टीम होत्या, तर आम्ही सांगितलं तुम्ही 5 टीम करा. दुसरी ऐका. गोष्ट, त्याच्यामध्ये तिथं जाऊन पाहिल्यानंतर की त्यांनी जे तक्रारी केलं होतं त्याची दखल घेणं गरजेचं होतं, की तपासामध्ये कुठं काही राहायला नको. आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये आयसी कमिटी आहे, सायबर, फॉरेन्सिक, सीएस म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांचे, आणि त्या डिपार्टमेंटचा तिथला सगळा स्टाफ, त्यांच्याकडे काही माहिती होती का अजून. या अनुषंगाने आपण सगळीजण एकत्र तपास व्यवस्थित करता येईल. आणि आपण जेव्हा स्वतः त्या जागेवर जातो तपासाच्या ठिकाणी, आता मी महाराष्ट्रात 4 वर्ष झाले, खूप सासपडेची घटना तुम्हाला माहिती असेल, मी स्वतः तिथे गेले. सगळ्या घटना माहिती आहेत, पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. आता मी स्वतः, आम्ही काल त्या टावर वरती आंदोलन केलं माझ्या सहकार्यासह. आम्ही जीव धोक्यात घालून आजही त्या कोडला आलोत आम्ही. ती गावातले लोक टाकीवर तुम्ही चढले. धर्मभाऊंचे कार्यकर्ते आहेत का? हो, म्हणजे तसं आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो, म्हणजे कार्यकर्ते समजा ते आहेतच, समजा जास्त त्यांना मानणारे. आमचं सामाजिक क्षेत्रात काम असतं. पण ताई, तुम्ही या प्रकरणाचं दक्षता, तीव्रता लक्षात घेता त्या कुटुंबाच्या घरी यायलाच पाहिजे फास्ट होतं. ट्रॅक वरती ही केस चालवायला मी सूचना दिल्या स्वतः. आणि त्या तपासानंतर तिथून मी तिकडेच येणार होते. मी काल ऍडमिट होते, रात्री 11:30 वाजता डिस्चार्ज घेतलेला आहे. माझी गेली 8-10 दिवसापासून तब्येत बरी नव्हती. मी फक्त त्या तपासाच्या ठिकाणी जाऊन तो तपास ऐका ना, हे लोकांच्या कधी ऐका ना, लोकांच्या कधी लक्षात आलं असतं की तुमची तब्येत बरी नाही, हे नाही, पण तुम्ही आता ते पत्रकार परिषद घेतली ना हो. दादा काय होतं, आपण कुठेही गेलो तरी पत्रकारच प्रश्न विचारतो. मी पत्रकारांशी न बोलता गेले असते तर ती बातमी लागली असती. हा, पण तुम्ही पत्रकार आणि काय परिषद होतं, आता माझ्याकडे 2 फायली मोठ्या आहेत. 100% माहिती, मी त्यातली फक्त 10% मोठ्या नाही, पद्धतीने. तुम्ही आजारी आहे, काय तुम्ही तपास ऐका ना, होतो. तुम्ही आजारी आहे हे बरोबर आहे, आजारी असू शकता, त्याच्याशी नाही. पण आता हे कारण न पटणार आहे ना कोणाला, कसं की तुम्ही म्हणून मी दडदडीत कोणाला सांगत नाही, तुम्ही तुमच्या बरोबर आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही आणि बोललात म्हणून. मी पत्रकार कोणाला सांगत पण नाही, आणि पत्रकार परिषद सांगत पण नाही मी आजारी किंवा काय. आणि काय झालं ते आणि मी पत्रकार खास परिषद, त्याच्यासाठी शनिवार रविवार पण माझी तब्येत बरी नव्हती. आणि तरी मी ती पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा ते दडदडीत आरोपीची बाजू मांडल्यासारखं केलंय ना. आरोपीची बाजू मांडली असते तर मी म्हणलंच नाही, आरोपीला अटक केली ना दोन्ही पण. आपण त्याच्यात आरोपीची म्हणजे पुढे बाजू मांडली मी. आता कसं आहे, तुम्ही दडदडीत सगळं सांगताय ना. आज एवढं नाही, समजा दादा, त्या गोष्टी त्या मी ती एक सांगितल्या. महिला होती, ती एवढी कर्तव्यदक्ष अधिकारी होती, आणि ती एवढं तिचं कर्तव्य बजावताना तिला एवढा छळ झालाय. दादा, त्याच्यामध्ये उलट म्हणून आम्ही काय सांगितलं की माझं लक्ष राहील, पारदर्शकपणे तपास व्हावा, म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं. आपण जेव्हा जिथं ती घटना घडली तिथं तपासासाठी जेव्हा जातो, सगळे अधिकारी कुणाकडून काय राहायला नको, त्याच्या परस्पर मी अजून पत्रकारांना आवाहन केलं की तुमच्याकडे जरी माहिती काय असेल तरी द्या, आम्ही तो तपासामध्ये घेऊ, आम्ही लक्ष ठेवू त्या तपासावर. उलट तपास कुठे गहाळ होता कामा नये. हा ना, या पहिल्यापासूनची प्रकरणाचं भूमिका आहे. गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घ्यायला पाहिजे. अक्षरशः महाराष्ट्र पेटलंय हो. किती गांभीर्य, किती तीव्रता आहे लक्षात घ्या. नाही, बरोबर आहे. याला ती सगळं मी सगळ्यात पहिली स्टेटमेंट कुणाची असेल तर माझी आहे त्याच्या केसमध्ये.